आज आपण विशाखा दत्त यांनी लिहिलेल्या देवी चंद्रगुप्तम या नाटकाची गोष्ट बघणार आहे। हे कोणी लिहिलेलं आहे तर विशाखा दत्त यांनी हे नाटक लिहिलेलं आहे। या नाटकामध्ये काय आहे तर एक गुप्त साम्राज्याचा राजा आहे ज्याचं नाव आहे रामगुप्त। बरोबर, हा रामगुप्त हा गुप्तांचा प्रसिद्ध राजा समुद्रगुप्त याचा मोठा मुलगा। समुद्रगुप्तला दोन मुलं, एक आहे रामगुप्त आणि दुसरा आहे चंद्रगुप्त दोन, तो पण ह्या कथेमध्ये आहे आणि तेच मेन पात्र आहे। ठीक आहे, मग आता इथं म्हणून तर दिले ना देवी चंद्रगुप्तम। ठीक आहे, मग ह्या रामगुप्ताला एक बायको होती, दिसायला सुंदर होती, तिचं नाव होतं ध्रुवदेवी। ध्रुवदेवी किंवा ध्रुव स्वामिनी असं तिचं नाव होतं। ती दिसायला सुंदर होती आणि ती शकांचा एक राजा होता रुद्रसिंह दोन। त्या रुद्रसिंह दोनला ध्रुवदेवी हवी होती। बरोबर, त्यासाठी शकांनी बऱ्याच वेळा गुप्त साम्राज्यावरती आक्रमण केलं होतं। मग असंच एकदा आक्रमण केल्यानंतर ह्या रामगुप्तचा पराभव होतो आणि रामगुप्तला शरण जाण्यासाठी शक त्याच्यावरती एक अट घालतात। ती अट अशी की तू ध्रुवदेवीला आमच्याकडे पाठव आणि आम्ही तुला मग काय करतो सोडून देतो। त्या पद्धतीनं काय होतं, हा रामगुप्त आपल्या मंत्र्यांच्या दबावाखाली येतो आणि आपल्या ध्रुवदेवीला शकांच्या कडे पाठवून देतो। पण ही गोष्ट त्याच्या लहान भावाला म्हणजेच कोणाला, जो आपला मेन पात्र आहे ह्याच्यामधला ते म्हणजे चंद्रगुप्त दुसरा, त्याचा लहान भाऊ असतो, त्याला ही गोष्ट काय आवडत नाही। मग काय झालेलं असतं तर ह्या ध्रुवदेवीची राणी किंवा मैत्रीण, ह्या ध्रुवदेवी किंवा ध्रुवस्वामिनीची एक मैत्रीण असते, ती राणीचा एक झगा राणीकडे घेऊन चाललेली असते, कारण तो तिला पाठवण्याच्या अगोदर तो झगा तिला द्यायचा असतो। त्यावेळेस चंद्रगुप्त तो झगा बघतो आणि त्याच्या डोक्यात एक गोष्ट येते की आपणच राणीच्या वेशामध्ये जावं आणि शकांचा राजा रुद्रसिंह दोन याला मारून टाकावा। अशा पद्धतीनं तो ध्रुवदेवीचा वेश परिधान करतो आणि शकांच्या राजाला भेटायला जातो ह्या रुद्रसिंह दोनला। तो रुद्रसिंह दोन काय करतो की कोण आलेले आहे की ध्रुवदेवी किंवा ध्रुवस्वामिनी आली आहे असं समजून तिला मिठी मारायला जातो, पण तो चंद्रगुप्त दोन असतो आणि तो त्याला काय करतो रुद्रसिंह दोनला मारून टाकतो। बरोबर, मारून टाकतो रुद्रसिंह दोनला आणि त्यावेळेस तो ध्रुवदेवीला परत घेऊन येतो। परत घेऊन आल्यानंतर काय होतं तर ह्या चंद्रगुप्त दोनचं त्या रामगुप्त बरोबर सुद्धा काय होतं भांडण होतं आणि त्याच्यामध्ये तो रामगुप्तला सुद्धा मारून टाकतो हा चंद्रगुप्त दोन आणि ह्या ध्रुवदेवीशी स्वतःच विवाह करतो। अशी ही कहाणी आहे जी आहे देवी चंद्रगुप्तम मध्ये जी लिहिलेली आहे विशाखा दत्त यांनी। ठीक आहे, ओके।